या अल्पवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून वडील आणि लहान भावाबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले। आजकाल तरुण मुलं आणि मुली प्रेमाच्या नादामध्ये घरच्यांनाही विसरून जातात, मग त्या ठिकाणी ते काही करायला तयार होतात। असंच काही या अल्पवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेंडसाठी केले। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। राजकुमार विश्ववर्मा असे वडिलाचे नाव। ते एक रेल्वे कर्मचारी असून त्यांना 2 मुलं आहे, एक मुलगा आणि मुलगी। मुलीचे एका मुलावरती प्रेम होते, परंतु राजकुमार विश्ववर्मा यांना त्या गोष्टी माहिती झाल्या होत्या, म्हणून त्यांनी मुलीला घराबाहेर जाण्यास नकार दिला। त्याच दिवशी मुलीने बॉयफ्रेंडला रात्रीच्या वेळेस घरामध्ये घेतले। घरामध्ये घुसताच त्या मुलीच्या बॉयफ्रेंडने वडील राजकुमार विश्ववर्मा यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार केले। त्या आवाजाने मुलीचा लहान भाऊ जागा झाला। त्याने बहिणीचे पाय धरले आणि म्हटला, वडिलाला मारू नका। तरी देखील त्या बहिणीने कोणताही विचार न करता लहान भावाच्या डोक्यात देखील कुऱ्हाडीने वार केला। त्यानंतर त्याचा मृतदेह एका पॉलिथिन मध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवण्यात आला। घरामध्ये मृतदेह असताना या दोघांनी त्या रात्री अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर हे दोघेही तिथून फरार झाले, परंतु पोलिसांनी जेव्हा यांना ताब्यात घेतले तेव्हा या सर्व घटनेचा उलगडा झाला। ही सर्व घटना